नमस्कार शेठ. नमस्कार नमस्कार. आवाज कसा येतोय? येतोय व्यवस्थित आवाज वगैरे? पण क्लिअर येतोय, माझा येतोय का पण? एकदम छान, एकदम छान. मी तर टेन्शन नाही. माईकच लावलाय माईकच त्यामुळे. लावलाय का? शवास. येस, येस. मोठी माणसं लेपल लावला डायरेक्ट. हा, सिस्टीम मध्ये काम करायचं. सोप्पा नाही विषय. विषय आहे का शेठ? शेठ सोप्पा. आपण एक हा? अं, आपण काय करूयात आता, आपण सुरुवात तर करणारच आहोत. साधारण एक किमान 10 जणांची अपेक्षा आहे आपल्याला. पण 5 आले तरी आपण आपल्या लाईव्हला सुरू करूयात. अं, जेवण वगैरे झालं का? जस्ट जेवण करून आवरून बसलो. मी ऍक्च्युली 9 वाजता सगळं बंद करून म्हणलं आता 10 वाजता लाईव्ह करायचंय. 9 वाजता बंद करून घेतलं. पण नेमकं काय झालं, 9 वाजायला म्हणजे 9 वाजून 5 मिनिटं झाले असते. मला आता घरी निघावं. तर 4-5 कस्टमर आहे बराबर टायमाला आले. तिथंच 9:30 वाजले मला. सगळं ते नाही ते आवरून सवरून सगळं करून आलो आणि 9:45ला उरकून मग आपल्या इथं वरच्या रूम मध्ये आलो, माझ्या बेडरूम मध्ये. मग म्हणलं आता ओके. पेटअप लावा सगळा. अच्छा, सेटअप. मी तर 9:15लाच सेटअप लावून ठेवला होता. म्हणलं हा. आपल्यामुळे शृंगारला उशीर नको बघ. आपल्याकडे एक चांगला कलाकार पहिल्या लाईव्हला आपण पहिल्याच पॉडकास्टला आपला जवळचा मित्र आहे. हा. हा. त्यामुळे म्हटलं की बा आपण लवकर सेटअप लावून घेऊ, आपल्यामुळे तुला उशीर नको. नाही, तर तुझ्या आता अगोदर मी सगळा सेटअप बिटअप, आणि आता तुला जर मी माझा सेटअप दाखवला ना, तर तू ऑन कॅमेरा. दाखव बरं, एकदा एकदा दाखव. माझ्या प्रेक्षकांना बघायचं. आता ऍक्च्युली ऐक माझ्या ट्रायपॉड नाहीये, त्यामुळे हा सेटअप केलाय मी. हे बघ, हे पाठीला. अरे, अरे, तू तरी पाठीले ठेवलेत. मी काय केलं योग? काय? योग ही बंद पडलेली पॉवर बँक आहे. ही वायरी जोडून रिंग लाईट कशी कशी केली आहे. आणि हा. ह्याच्या माग, रिंग लाईटच्या माग हा. ढोलक आहे, ढोलक माझा. हा. त्या हा. ढोलकला हा. टेकून मोबाईल ठेवलाय आणि त्याच्यावर लाईव्हचा कार्यक्रम अ, चालू चालू आहे. आहे. तर लिटरली आता 5 जण आलेले आहेत. आता कमी हो जास्त हो, आपण आपल्या मूळ विषयाकडे वळूयात. तर मला एक संकल्पना सुचली की बुवा, आता जसं आपण बघतो की सक्सेस लोक जे आहेत, म्हणजे एकदम मोठे मोठे बघा ना, की संदीप पाठक असतील, म्हणजे जे आपल्या मराठी इंडस्ट्री मधले आहेत, जे स्ट्रगल करून वरती गेलेले आहेत. एकांकिकेतून म्हणा किंवा राज्य नाट्य स्पर्धेतून, पुरुषोत्तम करंडक असेल, अहिल्यानगर करंडक असेल, यांचे इंटरव्ह्यू खूप आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे संदीप पाठक, प्रशांत दामले सर तर ग्रेटच आहेत. सकाळीच हम्म. त्यांचं व्हॉट्सअपला मी स्टेटस पाहिलं. हम्म. म्हणजे सांगण्याचा थोडक्यात उद्देश असा होता, त्यांच्याकडे माझा नंबर सेव्ह आहे, स्टेटस पाहिलं म्हणजे कॉन्टॅक्ट आहे त्याचा. कॉन्टॅक्ट आहे आमचा. सांगण्याचा उद्देश हा असा होता. आमच्याकडे म्हणजे पण आहे. हा, तर मग ह्यांचे आपण पॉडकास्ट वगैरे पाहतो. हम्म. पण हम्म. जे आपल्यासारखे कलाकार आहेत की युट्यूबला काम करतात, रील्स करतात, तर ह्यांचे पॉडकास्ट पाहायला आपल्याला काय मिळत नाहीत जास्त. ह्यांनी काय स्ट्रगल केलेलं आहे. आता जसं तू आहे, पिंटू शेट म्हणून तुझी ओळख आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. तर मग आपल्या माणसांचा पॉडकास्ट आपण का नाही घ्यायचा, अशी माझ्या मनात संकल्पना आली. बरं, पॉडकास्ट घ्यायचं म्हणलं की त्याला स्टुडिओ, परत माईक, हे जनरेट वगैरे. मग विचार करायच्या वेळेला करायचं काय. आणि मग सहज एक 2 दिवसापूर्वी मी, एक हा. दोन नाही 5-6 दिवसापूर्वी मी एका विषयावर लाईव्ह आलो होतो. मला वाटतं तू पण त्याला जो आला होता बघायला. बघितलं होतं मी. विषय विषय हा. ह्याचा होता आपला, हम्म. हम्म. एआयचा विषयावर मी लाईव्ह आलो हम्म. होतो. ते हम्म. असंच लाईव्ह आलो आणि ते बोललो मी. मग माझी ट्यूब पेटली हम्म. की आपण इंस्टाग्रामवर पण आपले पॉडकास्ट करू शकतो. हम्म. भले हम्म. 2 येऊ, 4 येऊ, किमान तुझ्या घरचे तर बघतील. हा. वहिनी बघतील, आई बघेल, भाऊ बघेल, ताई बघेल. हा. किमान त्यांना तरी मग तुझा अभिमान वाटेल की नाही, हा. नाही, हा. आहे आपल्या पोरांनी स्ट्रगल केलाय. आपल्याला मग वाटायचं की बा सकाळी पळते, इकडे पळते, पण कष्ट केले. हा. त्यामुळे मी ही संकल्पना काढली की आपण इंस्टाग्राम लाईव्ह करून सुद्धा हम्म. पॉडकास्ट करू शकतो. तू हम्म. तुझ्या हम्म. घरी, मी माझ्या घरी. हम्म. 1 तास द्यायचा, एक किरकोळ सेटअप लावून. हम्म. तर त्या उद्देशातून आज
पहिला लाईव्ह आहे. प्रेक्षक आहेत, 5 जण आहेत. हरकत नाही, आमचं लय पहिलाच झाले, प्रयोग लय आहे. झाले आपल्यासाठी. लय झाले, 5 मिलियन. 5 मिलियन एक 5 मिलियन. त्यांच्या बरोबर आहे. हो, अरे गर्दीपेक्षा ना दर्दी महत्वाची असतात. बास, आमचे हेच हेच पाहिजे तुला. येस, आमचे गुरु आहेत अमित सय्यद सर. आमच्या शेजारच राहतात, संगीत विशारद. मी त्यांच्याकडेच शिकतो गायन. ते हेच म्हणतात की गर्दीपेक्षा दर्दी असणं महत्वाचं. माणसं किती आहेत याच्यावर काही हे नाही. ते आपले प्रेक्षक आहेत, ते दर्दी आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचं. बरोबर. कारण तर जेवढा माणूस आहे ना समोरच्याच्या कलेप्रती जेवढा काय म्हणता येईल त्याला एकरूप राहतो का, तेवढा जो हा कला करणार आहे का त्याला पण हुरूप येतो. अरे भाई बाकीचे मोरदे रे, हे एकासाठी करायचे, फक्त एकासाठी करायचं या. हा हा मग तेच ना, तेच. हा, चला, त्यासाठी. तर आपण सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम तुमचं माझ्या लाईव्ह पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. तुमची ओळख पिंटू शेट म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात आहे. माझ्या प्रेक्षकांना, तुमच्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा तुमची व्यवस्थितरित्या ओळख करून देऊ. आज आपल्या लाईव्हला जे जोडलेले आहेत, आपल्या पहिल्या पॉडकास्टचे पहिले गेस्ट माझे मित्रच आहेत, शृंगाल संजय कुमार पिचके. तर आदर्श मराठी असेल, KFP स्टुडिओ असेल, KFP स्टुडिओला त्यांनी काम केलेलं आहे. आम्ही त्याच्यात एकत्र काम केलेलं आहे. तो पण विषय निघेल आपला पुढे. हळूहळू एक एक टप्पे सगळे काढायचे. एक 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 टप्पे येत आहे. सगळ्या लेखा जोखा तयारच केलाय मी. मी बी ना इथं सगळं असं साठवून ठेवलंय. तर शृंगाल संजय कुमार पिचके आपले मित्र आहेत. मूळ पुणे जिल्ह्यातील नगर पुणे हायवेवर जे सणसवाडी गाव आहे, तर त्या गावचे ते मूळ रहिवासी आहेत. तसंच त्यांचा स्टेशनरीचा व्यवसाय पण गावामध्ये आहे. तर पहिला प्रश्न आहे तुम्हाला शृंगालजी, की आज पिंटू शेट म्हणून तुमची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला आहे. तुम्ही तुमच्या अभिनयातून तुमच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य कायमच गाजवता. तर तुम्हाला कशी रुची झाली या क्षेत्रामध्ये, की नाही आपल्याला फिल्म लाईन मध्ये जायचंय, किंवा मग आपल्याला या क्षेत्रात पाऊल ठेवायचंय, युट्यूब असेल किंवा एकांकिका असेल, ह्या क्षेत्रामध्ये मूळ आपल्याला जायचंय, आपल्याला अभिनय करायचा आहे, याची रुची कधीपासून निर्माण झाली? आणि थोडक्यात तुमचं बालपण एक कसं होतं, एवढं एक पहिला प्रश्न आहे तुम्हाला. तर पहिली गोष्ट, आदित्यभाई, मला पहिल्या पॉडकास्टला बोलल्याबद्दल मनापासून म्हणजे फार एकदम दिल से धन्यवाद. कारण ज्या दिवशी तू मला फोन केला बाबा आपल्याला असा असा विषय करायचा, मी लगेच म्हणलं डन. कधी करायचा, किती वाजता करायचं ते फक्त सांग, आपण त्या दिवशी करू. कारण जर एखादा माणूस जर चांगली गोष्ट करत असेल तर त्याला सपोर्ट करणं आपली जबाबदारी. आणि आपला जर तो मित्रच असेल मग तर भाई किती पण तयार. आता हा झाला एक थोडक्यात थँक्यूचा भाग. आता तुझा मेन प्रश्न. तर म्हणजे अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती हे मला नंतर कळलं. ज्यावेळेस मी 11वी-12वीला गेलो त्यावेळेस मला कळलं, हा भाई आपल्या अंगात काहीतरी ऍक्टिंगचा किडा आहे किंवा आपण लोकांसमोर बोलू शकतो. पण त्याच्या अगोदर काय, मी त्याच्या अगोदर भाषण कर, असं काहीतरी हजरजबाबीपणाने काहीतरी बोल, किंवा काही असं कोणी सांगितलं बाबा हे डायलॉग बोलून दाखव, तर मी बोलून दाखवायचो. मी लिटरली नाना पाटेकर, निळू फुले, सुनील शेट्टी हे त्यावेळेस मी असे ना म्हणजे जास्त चांगले नाही पण करून दाखवायचो मी, हे मला चांगलं आठवतं. मग भाषण बिषण करायचो, सगळं करायचो. आपले वेशभूषा स्पर्धा असतात, वेशभूषा स्पर्धा होत्या, ते करायचो. कारण मला आहे ना लोकांसमोरून जाऊन बोलणं, उभं राहणं लय आवडायचं. मग नंतर ती गोष्ट एक क्लिक होत गेली. अरे भाई आपण समोर जातोय म्हणजे आपल्याकडे काय असल्याशिवाय आपण समोर जात नाही, बरोबर. मग त्याच्यातून एक एक गोष्ट होत गेली. मग पहिल्यांदा मला माझ्या ऍक्टिंगची जाणीव झाली ती म्हणजे 10वी दहावीत असताना आमच्या 26 जानेवारीला एक नाटक बसवलं होतं आमच्या मॅडमनी. सिरसाट मॅडम नावाच्या आमच्या मॅडम होत्या इतिहासाच्या. त्यांनी नाटक बसवलं होतं. तर ते नाटक बसवले असताना आता मी भाषण करायचं त्यामुळे सगळ्या शाळेत फेमस होतो माझ्या आईच्या नावामुळे आणि माझ्या नावामुळे. माझं नाव खोटं तसं चिकू आहे, सगळीकडे मला चिकू म्हणून फेमस आहे मी. थोडक्यात एक विराट कोहलीचा चिकू आणि एक शृंगार पिचकाचा चिकू.
तर तर मग ते म्हणले हा घ्या चिकूला घ्या. मी कधी पण तयार, मला लोकांसमोरच जायचंय. मग ते त्यावेळेस पहिल्यांदा माझ्या हातात आलेली स्क्रिप्ट, त्याचे ते डायलॉग, ते ते हम्म, पर्टिक्युलर डायलॉग लिहिलेले. वडिलांचा रोल होता माझा. मग ते डायलॉग वाचल्याला भारी वाटते राव. हे काहीतरी वेगळं आपल्या अंगात, आपण काहीतरी वेगळं व्यक्ती आणतोय किंवा वेगळ्या व्यक्तीची भूमिका साकारतोय. मग ते नाटक बसवलं, ते सादर झालं. मग त्यात काही कॉमेडी पंच असायचे, इमोशनल पंच असायचे. ते त्या त्या टायमाला होऊन गेलं. पण ते इतकं भारी झालं का तिथून पुढे सगळे म्हणायला लागले एक नंबर ऍक्टिंग, एक नंबर. मग खरा मला माझा त्यातला एक अभिनेत्याचा जो अंश असतो का, तो जाणवला. हा, मग म्हणलं आता काहीतरी होतंय होतंय. मग 11वीला गेलो, अजून जरा चांगल्या चांगल्या मुलांची संगत वाढली. जे असेच नाही का, जे एकदम वेडे असतात, नाटक वेडे, थिएटर वेडे किंवा अभिनय वेडे. मग त्यांच्याशी संपर्क साधून 11वी-12वीला नाटक स्पर्धा केल्या, शाळेमध्ये नाटक स्पर्धा केल्या, भाषण स्पर्धा केल्या. हम्म. आणि 12वीला आल्यानंतर माझा एक मित्र आहे राहुल पोवळे, तो अजूनही माझा एकदम कट्टर, म्हणजे आपण एक शब्द आहे पण मी इथं वापरत नाही. तुला कळलं असेल. तो तो एकदम एकदम कट्टर फ्रेंड. तर तो पण माझ्यासारखाच असा होता नाटक वेळा. तो म्हणला शिक्रापूरला एक ऑडिशन आहे, तो ऑडिशन आपण देऊन बघू, आणि त्यात काय झालं तर मग आपलं एकदम बल्ले बल्ले. म्हणलं ओके, आपल्याला काय. मग मी आपल्या नेहमीप्रमाणे काहीतरी एक डायलॉग उचलला पिक्चरचा, तयार केला मनातल्या मनात, आणि ऑडिशनला गेलो. तिथं मग सिलेक्ट झालो. 2 महिन्यानंतर त्याचा रिझल्ट आला, पण सिलेक्ट झालो. आणि मग तिथून पुढे मग हळूहळू पिक्चर, मग वेब सिरीज, मग पथनाट्य, मग नाटिका, भरपूर चालू झालं मग तिथून. काय नाव होतं त्या पिक्चरचं, पहिला जो पिक्चर तुम्ही आता सांगितलं, तो तोच पिक्चर आहे अं, का जे मी कायम ऐकत आलोय? आ तो तोच पिक्चर आहे का जे मी कायम ऐकत आलोय? तोच तोच तोच. सांगा ना थोडं त्या अनुभवाबाबतीत सांगा, कारण ते तुमचा, आता म्हणजे मी म्हणतो चला पिक्चर रिलीज नसेल, पण तुम्ही त्यावेळेस कॅमेऱ्यासमोर जो अभिनय केला, तर त्याचा तुमचा तो पहिला अनुभव कसा होता, किंवा अ, अ, तुमचा वाटेला आजपर्यंत आलेला सगळ्यात मोठा संघर्ष, हे जो पचवून तुम्ही अभिनयाच्या दिशेनेच वळलात, तुम्ही दुसरीकडे वळला नाहीत, असं काय कुठला प्रसंग आहे का बुवा, जे तुमच्यासाठी एक इकडे आल आणि तिकडे वीर असा गंभीर प्रश्न होता? तो एक पहिला अनुभव, आणि हे एक. हा दुसरा. आता हा. तू आता त्या पिक्चरचं नाव काढलं, त्या पिक्चरचं नाव होतं हवीस तू. तो पिक्चर आणायचा आणि तो आला नाही. पण अजूनही माझ्या अंगावर तू जर जवळून बघितलं तर अजूनही काटा येतो, काटा. कारण माझ्या आयुष्यातला पहिला मोठा पिक्चर, मोठा कॅमेरा, त्या मोठ्या मोठ्या लेन्स, शिवाय मोठे मोठे रिफ्लेक्टर, इंजिन, स्पॉट बॉय, म्हणजे जवळपास 150-200 लोकांचा तो संच. 15 दिवस आम्ही ते पिक्चर शूट केलेला, सगळ्या वेगळ्या वेगळ्या लोकेशनला. इतकं भारी वाटत होतं ना. मी म्हणायचो अरे, हे पिक्चर आपण टीव्हीवर बघायचो ना, आज प्रत्यक्षात कळते पिक्चर कसा बनतो ते. ते म्हणजे भारी हम्म, वाटायचं हम्म, त्यावेळेस पण. हम्म, पण हम्म, मग नंतर काय झालं, नंतर मग जशी जशी कामं मिळत गेली का, मग तसं तसं काही कामं आली, काही कामं नाही आली. मग ज्या वेळेस असं वाटायला लागलं बाबा, अरे आपण काम तर करतोय, पण काय होतंय, एक तर काम येत नाही, आणि त्याचा गाजावाजा जास्त होतोय. मग हम्म, 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 तसाच टाइम गेला तो 17, 18, 19, 3 वर्ष त्यातच गेली तशी. एक तर काय पैसे नव्हते, खायला प्यायला काय आपलं वडापाव भेळ काहीतरी खायचं, जायला यायला काय कधी साधनं असायची कधी नसायची, रात्रीच येणं, हम्म, सकाळचं लवकर जाणं. मग नंतर नंतर मग ज्या ज्या गोष्टी म्हणजे कळायला लागल्या मला, त्यातल्या काय बारीक खाणाखुणा असतात काय ते. मग विचार केला, अरे आपण जर चांगली ऍक्टिंग करू शकतो, आपल्याला ऍक्टिंग क्लास न लावताही आपण एखादं इमोशन चांगलं पकडू शकतो, तर मग जर आपल्याला समोरचे सिलेक्ट करता येते, तर आपल्यात काय ना काहीतरी असणार आहे. मग आपण पण काहीतरी ट्राय करू. चांगलं तर झालं, नाही तर बसलं खाली, आहे की नाही. मग हम्म, हम्म, त्यावेळेस मी साइड बाय साइड एमपीएससी पण करत होतो, राज्यसेवा. मग म्हणलं जर बर. इकडे जर नाही लागलं तर इकडे बी काहीतरी चान्स अच्छा. लाग. कारण मला जनरल नॉलेज आणि सोशल मीडिया, आपलं जे सराउंडिंग चालतं, राजकारण हे ते, तर त्याचा मला आहे ना जरा छंद होता. मग ते पण मी करायचो. मग ते करता करता मला एक गोष्ट सुचली. माझी पहिली शॉर्ट फिल्म, स्वतःची लिखित आणि दिग्दर्शित,
मजूर. ती हो 2019 मी पाहिले. हा हम्म, 2019-20च्या लॉकडाऊनच्या काळात मी ती केलेली होती. तर ती शॉर्ट करायची, फक्त मी स्टोरी लिहून ठेवली. ती कशी, काय, केव्हा करायची हम्म, ते काही माहित नव्हतं. त्यासाठी हम्म, पैसे हम्म, त्या कोण देईल का नाही हे माहित नव्हतं. पण ही गोष्ट करायची एवढं फिक्स होतं. मग मी त्याची पटकथा, कथा, डायलॉग सगळं कम्प्लीट लिहून ठेवलं. त्याचे ऍक्टर कोण हम्म, असणार, त्याचं काय सगळं प्रिपरेशन करून ठेवलं. आणि दीड महिन्याच्या प्रिपरेशन नंतर मग म्हणलं आता हे आपल्याला शूटिंग करावं लागेल. पण लॉकडाऊन असल्या कारणाने मला ते मागे पुढं चाललं होतं. मग एक थोडा मला 5-6 दिवसाचा टाइम भेटला, ज्यात जरा थोडं शिथिल झालं लॉकडाऊन. मग ते लॉकडाऊन मध्ये करायचा विचार केला, पण पैसे, कारण फुकट तो कोण हम्म, देणार नाही. हम्म, आणि हम्म, हम्म, पैसा नाही, मग करायचं काय. मग घरच्यांना हा विषय सांगितलं, म्हणलं असा असा विषय आहे आणि मला असं असं करायचंय. घरचे म्हणले हे आपला क्षेत्र नाही. मुळात माझ्या घरचे शिक्षक फॅमिलीतले दोघं आई वडील शिक्षक असल्यामुळे, हो हो हा तुला माहितीये. पण हा. त्यांचा ह्या गोष्टीला काय विरोधच होता पूर्णपणे पहिल्यापासूनच. पण मग ते म्हणले कशाला करायचं आणि आपण हे करायचं ते करायचं, शिक्षण कर हे कर, कशाला मागा लागलाय. बरंच काय झालं. मग महिना जवळपास त्याच्यातच गेला असेल. आणि त्याच्यानंतर मग मी स्वतःहूनच, म्हणजे लिटरली तुला सांगतो, मी रडलोय. मी अजून आई वडिलांसमोर पहिल्या शॉर्ट फिल्मच्या पैसे लावण्यासाठी मी रडलोय. बाबा मला एकदा फक्त चान्स करू द्या. जर तुम्हाला पटलं नाही, मी हम्म, डायरेक्ट हम्म, सगळं सोडून देईन. म्हणजे माझं हम्म, जे हम्म, स्वप्न होतं ते सगळं सोडून देईन. हम्म, मग कस तरी कन्व्हिन्स करून त्यांना मग कन्व्हिन्स केलं. ते तयार झाले. मी लिटरली आधी तर तुला खोटं नाही सांगत, एका दिवसात अख्खी शॉट शूट केली. वन टेक सगळे सीन दिल्यात. तू जेवढे सीन बघितलात का 15 मिनिटाच्या शॉर्ट फिल्म मध्ये, हा सगळे हा वन टेक आहेत. हा टेक्निकली तो पिक्चर थोडा वीक वाटू शकतो, पण बाकीच्या गोष्टींनी माझ्याकडून जेवढं होईल मी तेवढं सगळं केलंय. आणि सगळे वन टेक करून एका दिवसात पिक्चर शूट केला. दुसऱ्या दिवशी एडिट केला. आणि पुढच्या 2 दिवसात संकष्टी चतुर्थी होती. 24 ऑगस्ट, मला अजून दिवस चांगला आठवतो. 24 ऑगस्टला ती शॉर्ट फिल्म रिलीज केली. रिलीज हम्म, हम्म, केल्यानंतर इतका खतरनाक रिस्पॉन्स आला म्हणून सांगतो. इतका खतरनाक. 5 दिवसात त्यावेळेस त्यांनी 1 लाख व्ह्यूज क्रॉस केले ते युट्यूबला. शिवाय इंटरव्ह्यू, पेपरला बातमी, इतकं भारी वाटलं होतं त्यावेळेस. थोडा त्यांचा विरोध मावळला, पण नंतर नंतर ते शेवटी लगेच काही त्यांचा विरोध जात नाही. शेवटी हम्म, हम्म. आईवडिलांचं पण काय राहतं, पोरग काय करते काय नाही आपल्याला काय माहिती. मग बरोबर. ते सगळं त्यांना म्हणजे थोडाफार विश्वास वाटला. आणि त्याच्यानंतर मग थोडा विरोध कमी होत गेला. आणि आता पूर्णपणे विरोध गायब आहे, कारण आता प्रेम आहे. नाही नाही, ती गोष्ट होतीच. सुरुवातीला वाटतं आता जसं तू म्हटलं की पहिल्या 5 दिवसामध्ये 1 लाखावर गेला. ते आजच्या 2026 मध्ये ओके वाटू शकतं, पण 2019 मध्ये पहिल्या 5 दिवसात चॅनल एकदम झिरो असताना 1 लाख व्ह्यूज जाणं हे काय सोपी गोष्ट नाही. म्हणजे आजच्या काळातले ते जवळजवळ 10-15 लाख व्ह्यूज झाले. करेक्ट. फार कमी वेळाचा काळ आहे हा, 7 वर्षांचा. पण लॉकडाऊन नंतर जे युट्यूबला जी ग्रीप धरली त्याच्यानंतरची ती प्रचंड होती, जी 2019 मध्ये नव्हती. त्यामुळं तेव्हाच ते तुझं खरं कदाचित ते म्हणजे सक्सेस म्हणून त्या गोष्टीला तू पहिलाच प्रयत्न केलास, एक डिरेक्टर म्हणून, एक रायटर म्हणून आणि एक ऑफिशियली ऍक्टर म्हणून, आणि तो तुझा सक्सेस झालास. खरंच ही म्हणजे मला चांगली गोष्ट वाटली की आज तुला ही गोष्ट माझ्या पॉडकास्टला शेअर करायला मिळाली. आणि तर आता पुढे थोडस करिअरच्या बाबतीत पण अजून बोलूया. ओके ओके. पिंटू शेट. हं? पिंटू शेट ही भूमिका गाजली आहे. बरेच जण तुला पिंटू शेट नावानेच ओळखतात. पिंटू शेट तुला हाक मारतात. जसं आपण परेश रावलकडे गेलो तर त्याला ए बाबूभाई सहज आपण म्हणून जातो. तसं पिंटू शेट म्हणून तुझी ओळख झाली. तर या भूमिकेमुळे तुला लोकप्रियता पण मिळाली. कशी मिळाली ही भूमिका, आणि त्यासाठी तुला काय काय किती दिवस संघर्ष करावा लागला, कोणत्या चॅनलवर तुला ही भूमिका कोणी दिली,
काय सांगशील? आता पिंटू शेट ही मिळण्यामाग खूप मोठी स्टोरी आहे मागच्या बॅक साईडला. त्याचा म्हणजे पिंटू शेटचा मूळ पाया रचला गेला. थोडक्यात म्हणायचं झालं तर एक वेब सिरीज होती. प्रकाश हम्म. कोकडे तुला माहित असतील. आणि आपण हो हो. प्रकाश कोकडे त्यांची एक वेब सिरीज चालू होती. त्या वेब सिरीज मध्ये मी बेवडा करतो तो दारुडा. त्या वेब सिरीज हम्म. मध्ये येण्याच्या अगोदर पण मी अगोदर 2 वेब सिरीज बेवडा केली. त्यातून आप्पाच्या वेब सिरीज मध्ये आलतो. त्यांनी मला सिलेक्ट केलं. तर हम्म. ते वेब सिरीज मध्ये काम करत असताना म्हणजे कॅरेक्टर एकदम भारी नाव ते पण भारी हा. पिंटू शेटच्या हम्म. अगोदर ते भरपूर गाजलं होतं. बबल्या नावाचं माझं कॅरेक्टर होतं. भरपूर गाजलं होतं. हम्म. आणि ते कॅरेक्टर करत असताना आम्ही सगळे एकत्र असायचो. त्यावेळेस आमचे डीओपी होते राज वाडेकर, जे आता आदर्श हम्म. वाडेचे फाउंडर आणि डिरेक्टर आहेत. तर ते तिथं डीओपी म्हणून काम करायचे. आणि डीओपी काम करत असताना आमची एकमेकांशी एकदम चांगली ओळख झाली. म्हणजे सेम सेम थोडक्यात आमची 1-2 वर्षाचं अंतर असेल. ओळख झाली. कॅरेक्टर त्यांनी सांगितलं किंवा भारी करतोय, असं करतोय, तसं करतोय. त्यांनी पण मला सांगितलं की आपल्याला पण भविष्यात काही ना काही मोठं काम करायचंय. त्यावेळेस मी तुला नक्की तो एक चान्स देईन. कारण तुझी ऍक्टिंग मला प्रॉमिसिंग वाटते किंवा मला जसं एखाद्या कॅरेक्टर मधून पाहिजे तसं तुझं आउटपुट आहे. म्हणलं ओके. आता म्हणलं आता एखादा माणूस म्हणते म्हणलं मायात काय ना काहीतरी त्यांनी बघितलं असता म्हणून म्हणत असतात. ओके म्हणलं तुम्ही फक्त मला कधी करायचे काय करायचं सांगा मी लगेच येतो. मग ती वेब सिरीज संपली. ती वेब सिरीज संपल्यानंतर परत आपलं कलाकाराचं काय असतं काम संपलं बसला घरी. पुढचं काम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीच नाही. आणि मग अं, ते हॅलो आवाज हा येतोय? हा बोल. हा येतोय थोडस हा नेटवर्क इश्यू आता. हा हा. तर हा. मग सरांनी एक दिवस असाच फोन केला. म्हणले शुंगल आपल्याला अशी एक वेब सिरीज चालू करायची आहे, ज्यात तुझा असं असं कॅरेक्टर आहे. म्हणजे पिंटू शेटच्या अगोदर माझं एक पिंटू नावाचं कॅरेक्टर होतं, जो गावातला एक मुलगा असतो, ते थोडक्यात खोडकर टाईप मुलगा असतो असा. हम्म. ते कॅरेक्टर ती वेब सिरीज सुरू झाली. मग त्यात एक 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 ऍक्टर किंवा कॅरेक्टर येत गेले. मग ती वेब सिरीज चांगली चालल्यानंतर मग अजून त्याच्यापेक्षा अपग्रेड एक व्हर्जन करण्यात आलं त्या वेब सिरीजचं. त्याचं नाव होतं हम्म. ग्रामीण कथा. मग ग्रामीण कथामध्ये मग कॅरेक्टर होते पिंटू शेठ, बंड्या किंवा अजून बरेच काहीतरी सरपंच, हो दुसऱ्या हो हे तू हो पण हो. बघितलेली वेब सिरीज अख्ख्या छोटा महाराष्ट्रात. छोटा हाती. हा छोटा मी सचिन आपला. हा. मग हा ती सगळी कॅरेक्टर गाजली. त्यात माझं पण कॅरेक्टर गाजलं. मग कॅरेक्टर गाजल्यानंतर पहिल्या पहिल्यांदा तर मला तर काय असं वाटलं नाही बाबा हा कॅरेक्टर आपलं गाजतंय असं ते. पण ज्यावेळेस त्या कॅरेक्टरला रिस्पॉन्स यायला लागला किंवा कॅरेक्टरला ऑन स्पॉट लोक ओळखायला लागली, त्यावेळेस असं वाटायला लागलं बाई कॅरेक्टर म्हणजे आपलं कॅरेक्टर झाले. आणि ह्याचं सगळं श्रेय राजवाडेकरांना आहे. कारण त्यांनी ते कॅरेक्टर माझ्याकडून काढून घेतलं. कारण त्यांना जे पाहिजे होतं ते मी त्यांना देत होतो चांगलं कॅरेक्टर. म्हणजे त्यांना माझ्याकडून जसा रिस्पॉन्स पाहिजे तसा. त्यामुळं आदर्श मराठी आणि राजवाडेकरचं सगळं ते श्रेय पिंटू शेट बाहेर आहे ना मागं. मग बऱ्याच अशा गोष्टी घडायच्या की बाबा फॅन लोक भेटायचे, चालता चालता भेटायचे गाडीवर, इव्हन घरापुढं. घरा हम्म. एक किस्सा सांगणार पण हा मी आपण कंटिन्यू करू. मग हा हा त्यातून हा. त्यातून नवीन नवीन माणसं ओळखायला लागले. नाव झालं. जे पहिलं मला फेस व्हॅल्यू अजिबात नव्हती, चेहरा ओळखत नव्हता. पण आता ते मी कुठल्याही ड्रेसमध्ये असू दे, कुठल्याही काय कशात असू दे, तुम्ही ते आदर्शवाले, तुम्ही ते भावी सरपंच. म्हणजे मी हा. त्या कॅरेक्टर मध्ये वेब सिरीज मध्ये पिंटू शेट भावी सरपंच हे असं त्याचं ते सिच्युएशन होती. बाबा तो पुढे जाऊन सरपंच होणार. मग ती कॅरेक्टरला ओळख मिळत गेली. मग जरा थोडं फेमस झालो. मग जरा अजून भारी वाटायला लागलं. तर असा तो पिंटू शेटचा एक थोडा सफर झाला. म्हणजे अजून पण मी पूर्ण सेटल नाही किंवा पूर्ण सक्सेसफुल नाहीये. मी अजूनही स्ट्रगल करतोय. पण एका दोन कॅरेक्टर जे असतात जे आपल्या आयुष्याला एकदम कनेक्ट देतात, तर ते कॅरेक्टर माझं पिंटू शेटचं. अं, अजून एक विचारायचंय तुला असं की आवाज येतोय? हा येतोय येतोय. हॅलो. हा आता येतोय ना? हा. हा अजून एक होतं की अरे यार सारखाच कॉल येतोय यार.
तर अजून एक असं विचारायचं होतं की असा कुठला किस्सा आहे का ज्यावेळेस तुझं कॅरेक्टर फेमस झालं की जे तुझ्या लक्षात राहिलं किंवा तुझा कोणी फॅन कडून असं एखाद्या वेळेस घडतं नाही का की हा हे आपल्या लाईफ टाईम लक्षात राहतं की जसं की आम्ही एक तुळापूरला शूट करत होतो हम्म, हम्म. आणि सचिन सर 100 वर्ष आयुष्य याला 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 100 वर्ष आयुष्य आम्ही चाललो होतो आणि भाई आम्ही एकाने केली ना आम्हाला गाडी आडवी डायरेक्ट हा, फॉर्च्युनर हा. फॉर्च्युनर आडवे डायरेक्ट गाड्यात सोनं बिना हातात सोनं बिना घातलेला बाबा उतरला त्यातून हे भली मोठी दाढी कोण होता काय माहित आणि उतरला आणि असं दाणादाणाच चालत आला मी म्हणतो हा, हे आपले को मार रे का आपले को लुटेगा काहीतरी हो, आता आपल्याला करणार आता आपलं हा, संपलं हा, तेव्हा हा. आला आणि सच्या पण हो सर तुम्ही ते वेब सिरीज वाले छोटा हत्ती ना तुम्हाला ओळखतो बरं का हे हे सचिन दादा हे तुझ्या लक्षात जरी कधी नाही राहिलं तरी मला लाईफ टाईम लक्षात राहणार आहे हे मला लक्षात कायम राहणार आहे. त्यामुळं अशी तुझी काही आठवण आहे का? आहे ना भाई, भरपूर. म्हणजे आता तुला काय आठवणी सांगू मी, त्यातली मी एक निवडून तुला आठवण सांगतो. मी सकाळ सकाळ जिमला गेलतो, जिमला येऊन परत घरी आलतो आणि गेट उघडतो आणि गाडी आत लावायची होती. तर मी गेट पाशी आलो, गेट उघडलं आणि गाडी परत बसायला लागलो. तर गेट उघडत असताना माझ्या मागून एक माणूस मला बघत गेला, खालपर्यंत गेला, खालून वळून आला, वळून परत वर गेला, माझ्याकडेच बघत गेला. हायला म्हणलं नेमकं झालंय काय, माझ्याकडे बघतय का सकाळ, आणि टाइम कितीचा सकाळी 7:30 पावणे 8 वाजले असतात, एवढं सकाळ सकाळ. तो गेलेला, परत तिसऱ्यांदा आला बरं का. हा. तिसऱ्यांदा आल्यानंतर आला, 1 सेकंद थांबला. मी त्याच्याकडे बघतोय, तो माझ्याकडे बघतोय. आईला म्हणलं काय, मी याला येताना धडकावलंय बिडकावलंय का काय, काय झालंय काय तेच मला कळायला झालंय. एवढा कर निरखून बघायला लागलाय. आणि म्हणजे मी ओळखण्यासारखं पण नव्हतं ना, चेहरा डाबडावलेला घामानी, सगळे कपडे घामानी वरले, सॅक होती जिमची. मग म्हणला दादा मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. म्हटलं थांबा, इसने अपने को पहचान लिया है, एकदम डिसेंट. कारण आपण रेग्युलर असतो, हा काय तिच्या आयला काय चाललंय असं राहतो ना. पण त्याने मग नाही का एकदम शांत. हा म्हणलं दादा कुठं बघितलं तुम्ही? नाही म्हणला मला, तुम्ही मोबाईलवर काम करता का? हा म्हणलं मोबाईल, मी मोबाईलवर नाही काम करत, मी मी वेब सिरीज मध्ये काम करतो. हा तेच 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 तेच, तुम्ही तेच का ते कोट घालून असता, वरून चैनी घालता, आणि ते तुमचा काय डायलॉग आहे, डोंट फिअर पिंटू शेट हिअर. हा तेच ना. हा म्हटलं मी तेच आहे. कारण मी आहे ना काय करायचो, एक मी कॅच लाईन पकडली होती, कारण कॅरेक्टर जरा माझ्या पण डोक्याने आपण चालावं म्हणून. डोंट फिअर पिंटू शेट इज हिअर, कारण काय अडचण आली का पिंटू शेट तिथं हजर असायचा असं. मग हा म्हणलं मी तिचे, अहो मी तुम्हाला जाताना बघितलं, येताना बघितलं, मी विचार करतोय तुम्हाला कुठं बघितलं कुठं बघितलं. आता तुम्ही डोक्यात आले, माझ्या डोक्यात आले. अहो काय तुम्ही काम करता राव, एक नंबर, लय हसतो आम्ही, लय हसतो. आता आमचं पहिलं सिरीज काय करायचं, सकाळी 9 वाजता एपिसोड पडायचा. ते म्हणलं आम्ही ना रोज दिवसभर वाट बघायचो, कधी एपिसोड पडतो आणि कधी लगेच बघतोय. तर हे सगळं आमचं कॉन्व्हर्सेशन चालू असताना आहे ना, गॅलरीतून वडील बघत होते माझे. आता त्यांचं पहिल्यापासूनच ह्या गोष्टीला जास्त काय सपोर्ट नव्हता, कारण त्यांचं म्हणणं होतं का बाबा शिक्षण करून आपलं बाकीचं दुसरं कुठलं तरी नोकरी पाण्याचं बघावं. मग ते वरून बघतो, तो माझ्यासोबत फोटो काढ, त्या शेजारच्या माणसाला सांग असं करतात काम तसं करतात. आणि तीच नजर नजर माझ्या वडिलांनी झाली, तर इतकं मला भारी वाटलं ना भाई, समोरचा माणूस आपलं कौतुक करतोय आणि आपला बाप वरून ते बघतोय का समोरचा माणूस आपल्याबद्दल काय बोलतोय. इतकं भारी वाटलं होतं ना ती, म्हणजे आज न डोळ्यासमोर त्या सगळ्या गोष्टी माझ्या घुमतात. बाबा हा ही लय भारी गोष्ट झाली अशी. त्यामुळं नाही अशा आठवणी अनेक असतात म्हणजे की ज्या आपल्याला कायम लक्षात राहतात आणि ह्या आठवणी लक्षात राहिल्या पण पाहिजेत आणि बऱ्याच आता मी बघतो की काही काही जण जे मोठे झालेत की जे म्हणजे नाही का आता काल मी माझ्या नगरचा मित्र आहे हम्म, त्याच्या मॅरेज सेरेमनीला रिसेप्शनला गेलो होतो हम्म, तर तिथं होता ऋषी हराळ हम्म. नगरचा रेल स्टार आणि जे
त्याची आणि माझी नजर आधीच झालती. हा तशी त्याची आणि माझी ओळख बऱ्याच वर्षांपासून. हा तर मी स्वतःहून त्याच्याशी जाऊन बोललो होतो. जेवण झाल्यानंतर थोडस बाहेर, हम्म, हॉलच्या बाहेर आला, थोडस तिथं त्याचं वॉकिंग वगैरे चालू होतं. हम्म, त्याचं हम्म, इन्स्टा वगैरे तो चेक करत होता. हम्म. त्याला म्हटलं, काय ऋषी भाऊ कसं चाललंय? म्हणे, जोरात चाललंय तुमचं. हा भाऊ चाललंय म्हणे, तुमचे पण रील भारी. म्हणलं, तू माझे रील का बघतो? नाही नाही, तुम्ही शेअर करता ना ते मेसेजला, तर मी हा ओपन करून कधी कधी वेळ असला की पाहत असतो. हा म्हणलं, तुझ्या मी लक्षात आहे का? हम्म. आपली काही फेअर भेट झाली नाही, पण करंडकच्या वेळेस आपण बऱ्याचदा भेटलो. अहो शेठ, काय बोलता राव तुम्ही? श्रीगोंद्याचे का मालक घेतला का तुम्ही? म्हणे. म्हणलं, ए भाई, 1 मिलियन वाला फॉलोअर्स म्हणजे ज्याला आहे ते तुला म्हणतोय भाई तुम्ही श्रीगोंद्याचे आणि मी तुम्हाला ओळखतो मी किती भारी अरे गोष्ट मग आहे. तेच की, किती एखादा कलाकार ग्राउंड लेवलला राहावा, याचं उत्तम उदाहरण ऋषी आराळे. आणि काल तो ज्यावेळेस मला बोलला ना ही गोष्ट, त्यावेळेस आहे ना, आपण याचे 1 मिलियन फॉलोअर आहेत, याच्या मागे 10 लाख लोक आहेत. आणि ह्यो श्रीगोंद्याच्या आधी त्याला लक्षात ठेवतोय. 4-5 वर्षापूर्वी भेट झालती, त्याच्यानंतर मध्ये करंडकला एकदा भेट झालती, नाही तर आमची जास्त भेट होत नाही. त्याच कानाचा आणि माझा तर कॉन्टॅक्ट आहेच आहे, काना तिवारीचा आणि माझा. हा हा पण ऋषी आराळेच्या मागे 10 लाख लोक आहेत ना, त्याला पाहणारे, त्याला फॉलो करणारे. म्हणजे ही गोष्ट त्याच्या लक्षात राहिली की हा, तो श्रीगोंद्याचा आदित्य, आपली भेट झालेली वगैरे. नाना थोडं थांबाना, ज्यावेळेस त्याचं पहिल्यांदा करंडकला नाटक होतं, त्यावेळेस मी लाईव्ह पाहिलं होतो. मला त्यावेळेस त्यांनी ते कार्ड पण दिलं होतं, इन्व्हिटेशन कार्ड. भाऊ हम्म. ये म्हणून. मी त्यावेळेस नगरमध्ये, मग ते त्याचे ते लक्षात राहते. ही किती मोठी गोष्ट. म्हणजे कलाकार किती ग्राउंड लेवलला आहे. जरी तेवढं आज त्याचे पंख आभाळात असतील, पण त्याचे पाय जमिनीमध्ये, हे फार महत्वाचं आहे. हे प्रत्येक कलाकारानेच जपलं पाहिजे असं मला वाटतं. त्याची आत्ताची एक रील बघितली का तू? असली रील कोणती? आता बरं सांगतो तो मला असं वाटतंय वैरागकर आणि मानसी हा राऊत हा हा या ठिकाणची हा रील हा आहे. तो हा हा म्हणजे खाली उभा असतो, मानसी आणि निलेश खाली येत असतात, ते होतो ते एवढं सामान खाली घेतो, ते पोरांना पण खाली घेतो आणि त्या माणसीला पण उचलून खाली घेतो. खतरनाक होता राहू लय ते आरती पाहिलं मी दुपारी. पण त्या सेगरीला असं होतं की सोन्या येतो हार घेऊन आणि अचानक त्याला घालतो. हा हा? हा आणि तो काढून ते खाली, मग ते रिव्हील करते की खाली डेड बॉडी आहे, ती कफन वगैरे घातलेली. म्हणजे ते हा किती अनएक्सपेक्टेड गोष्टी कॉमेडीमध्ये असते. म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी अशा घडतात, तर त्या कॉमेडीज असतात. तर हा सांगण्याचा उद्देश हाच होता की एखाद्या कलाकाराने किती ग्राउंड लेवलला राहावं. तर आपण त्यामुळे आपल्या मुद्द्यावर येऊ. आपला कधी कधी मुद्दा भरकटतो, आणि हा आता नाही, आपण शूटच्या वेळेस ज्यावेळेस जेवण करतो तेव्हा पण बराच मुद्दा भरकटलेला लय असतो, भारी करतो कळत आपण. आपण. पण आज आज मुद्दा भरकटून जमणार नाही. आज आपल्याला मूळ मुद्द्यावर हळूहळू हळूहळू यावाच आपली गाडी लागणार आहे, फिरवाच आणावीच लागणार. लागणार, हा ठरवावंच लागणार. हा तर प्रश्न असा आहे शृंगाल तुला, कॅमेरा समोरचं तू हम्म किंवा पिंटू शेट हम्म आणि शृंगाल संजय कुमार पिचके, हम्म. या दोघांमध्ये काय फरक आहे? पिंटू शेट आणि शृंगालमध्ये. जमीन आसमानाचा फरक आहे. पिंटू शेट हे एक कॅरेक्टर झालं का, त्या कॅरेक्टरला एक सरपंच व्हायचंय, तो गावात कुरघड्या करतोय किंवा कुरघड्या करून लोकांचं मतदान स्वतःकडे ओढून घ्यायचा, असा त्याचा रोल होता. तो कॅरेक्टर पूर्णपणे वेगळा. मी पूर्णपणे वेगळा. माझी एक स्वतंत्र विचारशैली आहे. त्यासोबत हम्म. मला ज्या गोष्टी पटत नाही त्या मी खटकून तोंडावर बोलतो, मी विचार करीत नाही. हम्म. मी थोडा, माझा स्वभाव आहे ना थोडा असा चिडका टाईप आहे. मला जे हा, एखाद्या ते माहिती आहे मला. गोष्टी एखाद्या मी गोष्टीचे बर्थडेची स्टोरी ते डिलीट केली, पण परत टाकली नाही. म्हणलं टाकायचीच नाही याची आज. मग ते म्हणजे माझं आणि पिंटू शेटचं पूर्णपणे वेगळे. हा पण भाई, आता समजा एखाद्याने मला जर जीव लावला ना भाई, मी पार कपडे फाटच तोर जीव लावितो. पण एखाद्याने मला जर टांगला ना, मग मी त्याच्याकडे डुकून पण बघत नाही. असे मायाक मी अजून सांगतो, माझ्या आदर्श मराठीला पॉडकास्ट झालती, मी त्यात माझे ब्लॉक लिस्टचे नंबर सांगितले होते. 18 जण मी हा ब्लॉक केलेली आहेत. तू हा बघितलंय? हा हा, हा 18 मी ब्लॉक केलेले आहेत, जे मला कधी उघडायचे नाहीयेत. आणि इथून पुढे हा. त्याची संख्या वाढू शकते, पण ते परिस्थितीनुसार, सगळ्यानुसार. ते पण
जो हा जो मायाशी आहे ना भाई लय चांगला म्हणजे एकदम भारी राहतो ना मायासारखा राहतो ना मी समोरच्याची जसा राहतो तसा समोरचा माझ्यासाठी राहतो ना भाई मी त्यासाठी कपडे काढून तयार आहे. म्हणजे आपलं काही मदत करायला. तर मग अरे असं मी चांगले चांगले माणसं आले तरी इथं बघायला. चांगले चांगले माणसं आलेत रे सिरियल मध्ये काम करणारे. अविनाश कीर्ती सर येऊन गेले, सचिन राक्षस सर येऊन गेले. काय बोलावं. अरे कोणाचा पडकाच घेतोय रे तू. म्हणजे अरे मला काय म्हणायचंय बाबा मी समोरच्याच्या मदतीसाठी कायम तयार राहतो असं माझं म्हणणं आहे. मग हा थोडक्यात किंवा जो तुझ्याशी चांगला राहतो भरकटून गेलतो आपण परत या मुद्द्यावर हा या. हा म्हणजे थोडक्यात किंवा जो तुझ्यासाठी चांगला आहे त्याच्यासाठी तू चांगला आहे, जो तुझ्यासाठी वाईट त्याच्यासाठी तू वाईट. अत्यंत वाईट. हा. ठीक आहे. तर आता बऱ्याचदा असं होतं की 15 दिवस सलग शूटिंग असतं आणि त्याच्यानंतर 15 दिवस सलग आपण घरी असतो. तर ज्यावेळेस तू घरी असतो हम्म. तुझा रिकामा वेळ असतो, निवांत वेळ असतो, आज काहीच काम नाही तुला. हम्म. अशा वेळेस तू काय करतो? आता दुकान म्हणू नको, दुकान टाकायच्या आधीची गोष्ट सांग की तू दिवसभर काय करायचा आणि आता काय करतोस दुकान टाकल्यानंतर. दुकान दुकान टाकायच्या अगोदर मी ज्यावेळेस मला शूटिंग बिटिंग काय नसायचं मी आपलं सरळ माझी सखी काढायचो आणि मस्त 15-20 किलोमीटरचा एक राऊंड मारलं. सखी म्हणजे माझी गाडी जिला मी सखी आलं म्हणतो. लक्षात. हा. हम्म, हम्म. तर कारण मला पहिल्यापासून गाड्याचा प्रचंड वेळ आहे. मी गाड्याचा थोडा अभ्यास पण म्हणू शकतो आपण बाबा हे एवढं आपलं गाड्यातलं कळतं. मग गाड्यांची आवड असल्यामुळे गाडी चालवणं किंवा तिला धुणं जरा व्यवस्थित करणं हे मी हम्म, हम्म, करतो. शिवाय पिक्चर बघणं, हम्म, नाटक हम्म. बघणं जे आता जास्त कोणी एवढं बघत नाही. मला जेवढी जेवढी अवेलेबल होतात तेवढी मी युट्यूब वरची किंवा कॅसेट असेल मला तर मी नाटकं बघतो. कविता करतो. माझ्या कविता पण चांगल्या चांगल्या आहेत. माझ्या इन्स्टा आयडीला मी त्या लावलेल्या आहेत त्या कविता. मग हम्म, हम्म. समजा घरातली काही कामं ती तर होतच राहते मला. पण असे पण काही माझे छंद आहेत की बाबा गाडी चालवणं, कविता करणं अशी. हम्म, हम्म, हम्म. मग ज्यावेळेस शूटिंग नसेल त्यावेळेस मी अशी ठीक आहे. कामं करत असतो. हा, म्हणजे निवांत असतो तू, म्हणजे काय फार काही लोड घेत नाही कुठल्या हा. गोष्टीचा. हा. मी पण नाही घेत. अं, ते कळत तुझं काही ना लोड नाही घेत. माझाच लोड जास्त झाला असं म्हणतात काही काही जण. तुमच्या ठीक कोणती आहे. गल्ली अनेक गल्लीच नाव काय तुमच्या? आमची गल्ली, हा. आमची शिंपी गल्ली. हा शिंपी गल्लीचा तू भार आहे फक्त सध्या. तू घरी आलेला आहे ना माझ्या तकव्याच्या वेळेस लोकेशन पाहायला. आलतो आलतो. ए यार चाकव्याची राहिली बरं का स्टोरी आपली चाकव्याची लय काय 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 स्टोरी आहे. ते घ्यायचं आहे ना त्याच्यावर स्पेशल बोलणार आहे मी जरा. हम्म. कमेंट काहीतरी बरीच मोठी आली रे. सोमनाथ काय? भगत हे बोनस सरांचं नाव नाही ध्यानात, पण एक सीन वारंवार पाहिला पण कळलं नाही त्याविषयी थोडक्यात सांगा. KFP ला एक सिरीज केली होती त्यात खरं डोंगरावरून आलं, तेच आलंय, थांब तेच आलंय, खरंच ढकलून किती वरून दिलं होतं कळतच नाही. तो किस्सा आय सांगू शकाल का? आय एम सॉरी काजल. चकव्याबद्दल ते विचारतायत. ते ऍक्च्युली सिरीज नव्हती सोमनाथ. तो आम्ही एक वेब फिल्म केली होती चकवा नावाची. तर त्याच्यामध्ये मी होतो आणि त्याच सेटवरती त्याच चकव्याच्या फिल्मच्या वेळेस माझी आणि सचिन राक्षेंची पहिली भेट झाली होती. पण नंतर नंतर आमचं बराच दोघांच्या मैत्रीमध्ये विस्तार होत गेला. चकव्यावर आपण थोडं नंतर येऊ. हा. आपले जे सिरियल आपण आहे तर त्याच्यावर आपण सध्या बोलूयात. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा विचारायचा होता की तुझी सर्वात मोठी ताकद आणि कमकुवत बाजू काय आहे? म्हणजे तुझी ताकद कोणती आहे की ज्यामुळे तुला प्रेरणा मिळते, किंवा तुझी कमकुवत बाजू अशी कोणती आहे, काय सांगतो? हम्म, कमकुवत बाजू सांगायचं झालं तर मी म्हणजे इमोशनल मी लगेच अटॅच होतो. मला एखादा म्हणला ना अरे असं झालं हा ग अरे म्हणजे हळवं आहे म्हणा माझं मन हळवं आहे. ही कमकुवत हम्म, बाजू. हम्म. या हळव्या मनामुळं मला बऱ्याच ठिकाणी नुकसान पण झालेलं आहे. थोड्या जरा भांडणं बिंडणं ते पण झालेलं आहे. पण ती किती मी सावरायचा प्रयत्न केला ना तरी ते आपण शेवटी असते ना एक स्वभाव असतो किंवा एक कोपरा असतो मनाचा की तो तसाच राहतो. त्याला किती ट्रीटमेंट केली तरी तो तसाच राहतो.
तसं ते एक हळवं मन आहे माझं, एक निगेटिव्ह बाजू सांगायचं झालं तर. आणि पॉझिटिव्ह बाजू सांगायचं झाले तर मी कुठल्याही गोष्टीचं टेन्शन घेत नाही. कसं असू दे, त्या दिवसापुरतं त्या तिचं मी ते विचार करतो. बाकी जसं आपला हसत खेळत निवांत मध्ये घरचे आहेत, मित्र आहेत, घरदार आहेत, माणसं आहेत, कशाला काय ते टेन्शन घ्यायचंय, कुठं काय करायचं, ही स्ट्रॉंग बाजू आहे. अशा माझ्या दोन बाजू आहेत. त्यामुळे मी जास्त लोड घेत नाही. हा, एखादा महत्वाचा प्रश्न असेल तर लोड घेणार, नाही तर चल, अजिबात नाही. सचिन राक्षे कसे आहे आपले, आणि एखादी गोष्ट ओके नाही आली, हे गेला तिकडे. नाही, त्याचं त्या बाबतीत आहे. हा, ठीक आहे. तर तो आजपर्यंत कुठल्या गोष्टीवर ट्रोल झालाय का? सोशल मीडियावर ट्रोल केलंय का? असं काही झालंय का कधी? झालंय झालंय. ते तो किस्सा ऐकायचा आहे मला. त्याला म्हणजे आता बरीच वर्ष झाली त्याला. आता ते, आता बाकी त्याचं कुठलं नाव घेत नाही, पण एक थोडंफार सांगतो त्यातलं फक्त. मी कॉलेजला असताना एक कॅरेक्टर केलं होतं, मोमेडियन कॅरेक्टर होतं. आणि असताना त्यातले काही मी फोटो बिटो काढले होते, नाही का, ते पठाणी हे ते टोपी बिपी घालून. आणि ते कॅरेक्टरचं जेस्चर मी सोशल मीडियावर शेअर केलं. तर काही माझे मित्रमंडळीत पण आहेत, एका विशिष्ट नाही का संघटनाचे ह्याचे त्याचे, ते लहानपणापासूनचे माझ्यासोबतचे होते. तर आता त्यांनी पार्श्वभूमी बघितलं नाही काय नाही, मी खाली लिहिलं पण हे कॅरेक्टर असं तसं, मामद्या नावाचं काहीतरी कॅरेक्टर होतं वाटतं ते. तर कॅरेक्टरचा फोटो टाकल्यानंतर मग भाई तू गेला, तू असंच केलं, आता जाऊ दे बाकीच काय सांगित नाही मी. पण इतकं म्हणजे ट्रोलिंग, गावातलीच पोरं माझ्या, त्यांनी भरपूर ट्रोलिंग केलं. आणि नंतर मग मला त्याचं म्हणजे सविस्तर उत्तर द्यायला लागलं, बाबा मी का कशामुळं काय ते. त्यावेळेस ट्रोलिंग झालं, परत नाही कधी ट्रोलिंग झालं मला, कारण मी ट्रोलिंग होण्यासारखं केलंच नाही. मला करायचंय, कॉन्ट्रोवर्सी करायची मला, पण ती व्हायला कॉन्ट्रोवर्सी. नाही, कारण आता ह्याच्यात मूळ मुद्दा असा आहे की आता सगळ्यांना माहितीच आहे, माझे फॉलोअर्स असतील किंवा तू असेल, जे माझं सर्कल आहे किंवा बघणारे जे आता जे असतील, आता जे बघतायत आपल्याला एकच जण आहे. एकच जण आहे आपल्याला, म्हणजे आतापर्यंत जे बघून गेले, जे जॉईन होऊन गेले, सगळ्यांनाच माहिती मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाशी मी जोडलेले आहोत. की हातात राखी पण ती संघाचीच आहे. तर पण एक कलाकार म्हणून ज्यावेळेस एखादी भूमिका येते, ते माझं काम आहे, ते मला करणंच आहे. मग माझी विचारधारा कोणती का असू द्या, माझी विचारधारा एका बाजूला राहील आणि माझं काम एका बाजूला राहील. तर हे सुद्धा आपण आपल्या जे कोण मित्र असतील, ज्यावेळेस अशा गोष्टी घडतात, तर त्यांना पण आपण समजून सांगितलं पाहिजे. आता अक्षय खन्ना, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर, अक्षय खन्ना हा काय मुघल आहे का मूळचा? पण औरंगजेबाची काय भूमिका केली, किती म्हणजे काय शब्द नाहीत त्या भूमिकेसाठी. आधी एक मिनिट फक्त, एकच मिनिट फक्त, एकच मिनिट. हा, ठीक ठीक आहे. पाणी प्यायला गेलता? नाही नाही बाबा, पाणी घ्यायचं काय येतं, बायकोवाले दरवाजा उघडा गेलो. असं आहे होय. हा, कंटिन्यू. हा, तर अक्षय खन्नाने जी भूमिका केली औरंगजेबाची, म्हणजे काय तोड नाही त्या अभिनयाला. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की ज्यावेळेस आपण काम करतो, औरंगजेब हा किती क्रूर होता हे अभिनय करूनच त्याला ते दाखवावं लागलं ना. जर त्याने तसा अभिनय केला नसता तर आपल्याला कळलं नसतं की खरंच तो किंवा आजची जी पिढी आहे ज्यांचं वाचन कमी आहे, आता आपल्याला तरी शाळेमध्ये चौथीला इतिहास होता, तो पण बराच का, त्याविषयी मी जाणार नाही. तर जे काय ऍक्च्युअल दाखवायला पाहिजे ते खरं अक्षय खन्नाने दाखवलं, त्याच्या कामातून दाखवलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आपली विचारधारा एका बाजूला असायला पाहिजे, आपले काम एका बाजूला. हा. तर आता हे हे आपल्याला जाणवते, पण त्या पर्टिक्युलर परिस्थितीमध्ये त्या त्या वेळेला ते झालं. आपलं कसं होतं, आपण वेशभूषा करतो रे, वेशभूषा रंगभूषा हे आपल्या कामात येते. आता मला सांग, एखाद्या कट्टर कुठल्या धर्माचा, आपण कोणाचं नाव घेणार नाही, कुठल्या एखाद्या धर्माचा
व्यक्ती आहे, त्याचं किराणा दुकान आहे, त्याच्याकडे इतर धर्मीय तांदूळ घेण्यासाठी आला, हा तो म्हणणार आहे का की भाऊ तू माझ्या धर्माचं नाही, माझ्याकडून तांदूळ नेऊ नको, मी तुला तांदूळ देणार? त्याला भागच आहे ना देणं. तसंच आपल्याला जे काम येईल ते आपल्याला करणं. आपले विचारधारा एका बाजूला आणि काम एका बाजूला. मुद्दा भरकटला, परत आपण आपल्या मुद्द्यावर आपल्या मुद्द्यावर परत येऊ आपण. मुद्दा आपला बराच भरकटतो. कदाचित तो माझ्यामुळेच भरकटतो. मला पण बोलायची खूप सवय. आता बघ नाही किती वेळ झाला मीच बोलतोय पॉडकास्ट मध्ये. नाही बोलायला नाही तुला नाही नाही. नाही नाही, मी काय म्हणतोय, मी पण तुला 2-4 काय 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 प्रश्न विचारणार आहे अजून. पण समजा अरे तू भाऊ, जर माझं काय मध्येच. नाही नाही, पॉडकास्ट दोन्ही बाजूनी झाला पाहिजे ना. जर तुम्हाला प्रश्न विचारते म्हणलं, मी पण तुला काय प्रश्न विचारले पाहिजे. पॉडकास्ट कधीच दोन्ही बाजूने असतो, तो एका बाजूनेच असतो, आपण एकतर्फी नवीन असतो. पॉडकास्ट तयार करू. रॅपिड फायर आहे. हं? ओके. वहिनी आहेत ना तिथं? आहे ना. ऐकतायत ना? हा. हा. वहिनी ऐका बरं का आता. रॅपिड फायर आहे तुझ्यासाठी. हा. चहा की कॉफी? चहा. फास्ट उत्तर द्यायचं. हा. गाव की शहर? गाव. चित्रपट की वेब सिरीज? पिक्चर, चित्रपट. कॉमेडी की ऍक्शन? दोन्ही पण. आवडता अभिनेता? 3 आहेत. ओम बुतकर, आपला काय नाव, नागराज मंजुळे, आणि अजून एक आता मला नाव आठवण पण हाय. कोण? सुनील वाघमारे? नाही, कोण? सुनील वाघमारे नाही, पप्पा नको. बरं ठीक आहे, पुढचा प्रश्न. रॅपिड फायर. आवडती अभिनेत्री? साई पल्लवी. असं बघायचं नाही. रावडी रावडी असं बघायचं नाही. बेबी. आवडता दिग्दर्शक? नागराज मंजुळे आणि प्रवीण तरडे. वा, प्रवीण तरडे. काय चालवलंय पिक्चर. अजून एक थोडस रॅपिड फायर म्हणजे आता खास वहिनी तिथे बसल्या आहेत म्हणून. बर. आई की बाबा? दोन्ही पण. अभिनय की बायको? बायको जड समोर चरण अंतकरण अभिनय. बायको समोर नाही चरण नाही, अभिनय. जर असं म्हणला जड अंतकरणाने बायको तर जास्त मार्क असेल. नुसतं बायको म्हणलं तरी चालेल. दोन्ही पण. दोन्ही पण. कविता करतोस ना? हा, बायकोसाठी एक कविता तुझा म्हणतो. लगेच. आमच्या वहिनींसाठी कविता झालीच पाहिजे, तू लिहिलेली, हा. दुसऱ्याची नको. नाही तर म्हणशील पुन्हा तोच सागर, पुन्हा तोच वारा. तू लिहिलेली कविता वहिनींसाठी. बर, मी जस्ट 1 सेकंदात वय घेऊ का? वय मध्ये लिहिलेली मला अशी हे समजा. नाही नाही, लगेच तयार कर. काय पण बोलता चालतो तयार झाली पाहिजे रे. अरे बायकोसाठी अशी एका मिनिटात कविता सुचली पाहिजे. समोर येऊन बसली. बर, हा. लफ्जों में ना बया करू इतना हसीन चेहरा, लफ्जों में ना बया करू इतना हसीन चेहरा, आंखें है या हीरे, आंखें है या हीरे, आंखें है या हीरे, बस दिल में नाम ही तेरा तेरा. वा 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 वा. हीच आता कविता त्या तसं हिच्यासाठी म्हणला होता का? काय नव्हती तू? कोणासाठी? अरे हीच ती कविता त्या हिच्यासाठी म्हणला होता. कोणासाठी? मी कुणासाठी कुठली कविता म्हणलेलं नव्हतो. मी फक्त कविता तयार करत होतो, कुणासाठी म्हणलेलं नव्हतो. अजून एक प्रश्न. आता खास वहिनीच तिथं ऐकतायत म्हणल्यावर विचारायला नको का? बर, हा. वहिनीला लाडाने काय म्हणून हाक मारतेस? बाळा. वहिनी तुला काय म्हणतात? काय म्हणणार? आहो म्हणणार, दुसरं काय म्हणणार? नाही, आजकाल का जमाना मैं जानता हूँ, हो का जमाना गया. शृंग्या म्हणतात का शृंगाल म्हणतात नीट सांग? का भाड्या म्हणतात? शृंगाल, शृंगाल. अरे वा, छान. चला तर पुढे वळूयात. तुझ्या चाहत्यांसाठी काय संदेश देशील? माझ्या चाहत्यांसाठी संदेश सांगायचा झालं तर
थँक्यू, सगळ्यात मोठं थँक्यू. कारण तुम्ही माझ्या छोट्यासारख्या म्हणजे अशा काही सध्या अस्तित्व नसलेल्या कलाकाराला तुम्ही इतकं चांगलं प्रेम दिलं, फेम दिला, नाव दिलं. तुमच्यामुळे मी आज पिंटू शेट आहे, पिंटू शेट म्हणून वावरू शकतो. त्यामुळं भारी वाटतं बाबा असे फॅन आपल्याला भेटले. आणि एक फॅनचा मी आवर्जून उल्लेख करू शकतो इथं. ते आता बघत असेल नसेल नाही सांगता यायचं मला. पाडोळे म्हणून एक फॅन आहे, रामेश्वर पाडोळे असं काहीतरी नाव आहे त्याचं. बीडचं आहे आपल्या. भाई मी शॉक आपल्या नाही झालो. माझ्या, हा, आपल्या नाही माझ्या बीडचा आहे. हा अच्छा, बोल हा. बोल. तर मग हा बरं, हा पुढे पुढे, सॉरी सॉरी, तुझी लिंक तोडली, सॉरी. माझा बर्थडे होता. बर्थडेला एक 2-3 दिवस अगोदर त्यांनी नंबर घेऊन मला फोन केलता. माझ्या इन्स्टा आयडून नंबर घेऊन मला फोन केलता. मी असं असं पाटोळे बोलतोय, असं असं बिडून बोलतोय, दादा मी तुमचा लय मोठा फॅन आहे, तुम्ही भारी काय करता असं तसं. हे ते सगळं आमचं बोलणं झालं, 15-20 मिनिटं बोलणं झालं. ओके म्हणलं, थँक्यू दादा, असं तसं चांगलं राहून द्या, कॅरेक्टर बघत राहा. भाई 3 दिवसांनी बर्थडे होता. सध्याच्या जगात हॅपी बर्थडे म्हणायला सुद्धा काही लोक कधी कधी कटाळा करतात, नुसतं एच बीडी लिहून पाठवतात. भाई त्या माणसाने जवळपास पॅसेजच्या वर फुलं, केक, हार्ट, स्माइली आणि हॅपी बर्थडे पिंटू शेट असं काहीतरी ना मोठा मेसेज लिहून पाठवला होता बर्थडेला. बरोबर सकाळी 10-11 वाजता. आयला म्हणलं हा नुसता माणूस मला ऑन कॅमेरा बघतोय, माझे व्हिडिओ बघतोय, माझा एवढा मोठा फॅन आहे, आणि त्या माणसाने मला एवढा मोठा बर्थडेचा मेसेज पाठवलाय. म्हणजे किती मी त्याच्यासाठी महत्वाचा असेल, किती तो मला फॉलो करत असेल, किती तो माझं नाव त्याच्या रिअल लाईफ मध्ये घेत असेल, पिंटू शेट असं, पिंटू शेट तसं. तर ते लय भारी वाटलं होतं. बर्थडेला एवढी मोठी मला विश अजूनपर्यंत कुणी केली नव्हती, ती एका माणसाने केली. त्यामुळे मला त्या माणसाचा आहे ना इथं उल्लेख करायचा होता. तर ते बघत असेल नसेल माहित नाही, पण भारी एकदम मस्त माणूस आहे ते. नाही, असं. असतात असे काही लोक बरेच असतात. आता संगमनेरची थोरात काका म्हणून हा. मला कायम फोन करतात, काय चाललंय आदित्य शेठ. हे असं म्हणजे नाही का, हा. रानावनात राहणारे, हा. कष्ट हा. करून जगणारे, एकदम हा. गरीब, म्हणजे शेती वगैरे आहे त्यांची चांगली आहे, पण साधा माणूस, एकदम वयस्कर आहे. साठ हम्म. 60-70 वयाचा माणूस असेल. हम्म. तो त्यांचा तो तसा बोलण्याचा टोन नाही का, संगमनेरी हम्म. माणसं म्हणजे हम्म. जवळजवळ ते आता पुणे च्या जवळ चाल पुणे. काय हा. चाललंय आदित्य शेठ, नवीन काय आहे का नाही तुमचं हे. हॅलो, आधी तर रेंज गेली, रेंज. कोणाची, माझी का तुझी? तुझी तुझी तुझी. मला फुल रेंज आहे भैया. मग मध्ये काहीतरी कनेक्शन कट झाला असेल. हा. थोडस कनेक्शन कट झालं असेल. ठीक आहे, बरं झालं ते कनेक्शन कट झालं, नाही तर अजून मधदावर कटला असतं. हा. अभिनय क्षेत्रात ज्यांना यायचंय आता इथून पुढे, हम्म. हम्म. अशा नवोदित कलाकारांना, किंवा ज्यांना आता कलाकार होण्याची इच्छा आहे, की हम्म. बोलणं मी पण या क्षेत्रात आलं पाहिजे, हम्म. तर त्यांच्यासाठी काय संदेश देशील तू, तुझ्या अनुभवाप्रमाणे? अभिनय क्षेत्रात जर यायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला अभिनय करता आला पाहिजे. उगच तुम्ही काहीतरी इकडून तिकडून लिपसिंगचे व्हिडिओ केल्यात आणि लिपसिंगचे व्हिडिओ करून आम्हाला ऍक्टिंग जमते असं होत नाही. ऍक्टिंग यायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कॅरेक्टर मध्ये घुसावं लागतं, ते कॅरेक्टर समजून घ्यावं लागतं, आणि ते कॅरेक्टर आलं तर त्या कॅरेक्टरची ऍक्टिंग बाहेर येते. ऍक्टिंग म्हणजे काय, तर एखादी भूमिका स्वतःच्या शरीरात घेणं आणि त्या व्यक्तीनुसार वागणं. आता फॉर एक्झाम्पल, मला तुझी भूमिका करायची, मग तुझ्या लखबी, तू कसा बोलतो, तू कोणता पंच मारतो, हे मला त्यावेळेस मला ऍक्टिंग येईल. बरोबर. त्यामुळं ऍक्टिंग बरोबर. करताना पहिली गोष्ट, तुम्ही तुमच्या अंगात कला असू द्या, त्या कलेप्रती तुमचा सन्मान असू द्या. कला ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कलेशिवाय दुसरं काही होऊ शकत नाही. आणि कला कायम पोटच भरती, कधी उपाशी मारीत नाही. मग तू 5 वर्षाचा असू नाही तर 55 वर्षाचा असू. बरोबर. बरोबर. त्यामुळं ती एक गोष्ट ध्यानात घ्यायची. आणि अजून एक, अशा गोष्टीमध्ये सुरुवातीला पैसे नसतात, पेमेंट कोण तुम्हाला देणार नाही. त्यामुळे फायनान्शियल कंडिशन पण आपल्याला लक्षात घेऊन एखादा पार्ट टाइम पण आपण त्यावेळेस चालू करू शकतो, म्हणजे जेणेकरून इकडे बी लक्ष देता येतं, इकडे बी लक्ष देता येत. त्यामुळं धंदा पाणी, दादांचं, अजय दादांचं वाक्य आहे,
धंदा पाणी बघून सगळं करायचं, माहितीये. बरोबर. तसंच मी म्हणतो बाबा, धंदा पाणी बघा आणि मग ह्या कला क्षेत्रात या. ह्या क्षेत्रात स्ट्रगल भरपूर आहे. आता हम्म, आपणच बघितलंय, आपण किती वर्ष करतोय, जवळपास 8 9 10 वर्ष होत आली. अजून पण हम्म, आपण हम्म, निम्म्यातच चाललंय, आपलं सगळं व्यवस्थित चाललंय पण हम्म, निम्म्यातच चाललंय. त्यामुळं हम्म, ही गोष्ट करताना ह्या गोष्टीचा एक काय म्हणता येईल ते विचार करा. आता तुला हा हम्म, विषय निघलाच आहे, तर अजून एक गोष्ट सांगतो. हम्म, मी हम्म, माझी मधुर शॉर्ट फिल्म केली होती, त्याचा सेकंड पार्ट करायसाठी मला लोकांनी लय उत्सुक केलं, बाबा सेकंड पार्ट कर, सेकंड पार्ट कर. मग हम्म, मजूर 2 नावाची सेकंड पार्टची शॉर्ट फिल्म मी 2021 मध्ये मी रिलीज केली ती, 22 डिसेंबर 2021. हम्म. पण ती शॉर्ट फिल्म करायसाठी मला कम्प्लीट वर्षभराचा टाइम गेला. हिट झाली ती गोष्ट वेगळी. त्या हिट गोष्टीसाठी मला संभाजीनगरला बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला, ती गोष्ट वेगळी. पण शॉर्ट फिल्म लिहिण्यापासून ते रिलीज होईपर्यंत ह्या जवळपास 11 ते 12 महिन्यात मला भरपूर गोष्टीचा सामना करायला लागला. मला पैसे, कॅरेक्टरचं कसं करायचं, काय करायचं, स्क्रिप्टिंग कसं करायचं, त्या समजा एखादा आपण चांगला कॅरेक्टर घेतलं किंवा चांगलं ऍक्टर घेतला, तर त्याला आपण फुकट आणू शकत नाही, त्याला पेमेंट तर करावाच लागेल, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टीचा मग विचार करून 2 3 महिने त्या कॅरेक्टर मध्ये घालवले, 2 3 महिने त्या स्टोरी मध्ये घालवले. मग लोकेशन, कारण लोकेशन पण ह्या गोष्टीमध्ये महत्वाचे होते, कारण स्टोरी होती लॉकडाऊनची, आणि लॉकडाऊन मध्ये मला जास्त क्राऊड वाला प्लेस दाखवून चालणार नव्हतं. मग ते लॉकडाऊन सॉरी ते लोकेशन शोधण्यासाठी मला 1 दीड महिना घालवावा लागला. मग त्याच्यानंतर शूटिंगच्या परमिशन, कारण कोरोना असल्यामुळं दुसरी लाट होते त्यावेळेस, ते बरोबर. असल्यामुळं शूटिंगची परवानगी सहसा कोण देईल ते हम्म, सांगत नाही. बरोबर. त्यामुळं ठीक आहे, माझ्या गावातच मी दोन्ही शॉट शूट केल्या, तरी पण एक असं नाही, कुणी सांगितलं तुम्हाला शूटिंग करायला करा म्हणजे, असे अनुभव येतात. मला 2 3 वेळा अनुभव आलेले, त्यामुळे मग म्हणलं आपण कायदेशीरपणे जाऊ आणि परमिशन काढू. मग ते परमिशनला आता माहिती आहे, सरकारी मग काम 6 महिने थांब, 15 15 दिवस थांबायला लागायचं, तेव्हा ती परमिशन येणार. मग ते सगळं शूट करून जवळपास मी काहीतरी 6 ते 7 दिवस ती शॉर्ट फिल्म मी शूट केली ती. 28 29 सीन होते. मग ते सगळी शॉर्ट मी शूट हम्म, हम्म, केली, एडिट केली. मग ते हम्म, रिलीज हम्म, केल्यानंतर मग ती पूर्ण सुपर हिट झाली. तुम्ही आता पण युट्यूबला जाऊन ते कोण प्रेक्षक बघत असतील तर बघू शकता, युट्यूबला जाऊन मजूर आणि मजूर 2. त्याच्यातून आवड भेटला ते वेगळं. पण सांगतोय बाबा, एक गोष्ट करायची झाली तर त्याला किमान 8 ते 9 महिन्याचा टाइम द्यावा लागतो. आणि लोकांना काय, तुम्ही बरोबर. काय, तुमच्याकडे मरणाचा पैसा आहे, तुम्हाला काय नुसतं येऊन बरोबर. पण दादा बघा, आम्ही काय करतोय, आम्हाला किती करावं लागतं हे बघा, बरोबर. हे म्हणजे बरोबर. सांगायचं काय, का बाबा तुम्ही जर या क्षेत्रात येऊ इच्छिता, तर पहिल्यांदा फायनान्शियल बाजू क्रिएट करा चांगली, आणि मग या क्षेत्रात या, किंवा दोन्ही दगडावर पाय ठेवून व्यवस्थित तुमचा समतोल साधा, असं मला हे बरोबर. सांगायचं. बरोबर. नाही, अगदी ही गोष्ट खरी आहे. आता मगाशी जसं तू म्हटलं की अजितदादांचं एक वाक्य आहे की, बाबांनो, पोट पाणी धंदा पाणी सांभाळून बाकीचं सगळं करा. तर आवाज येतोय माझा? माईक बंद पडलाय, आवाज येतोय? येतो येतो येतो. ओके. ओके. आता जसं तू अजितदादांचं मगाशी नाव घेतलं, हम्म, तर हा शेवटचा प्रश्न आहे तुझ्यासाठी. हम्म, तुझ्या दृष्टिकोनातले हम्म. किंवा तुझ्या तू कधी त्यांना प्रत्यक्षात भेटला का नाही भेटला माहिती नाही, पण एक अजितदादांबद्दल एक 2 शब्द काय सांगशील? भाई नाही रे, त्या माणसाबद्दल म्हणजे अजून वाटत नाही. आता मस्त 6 7 8 महिने होत आल्यात, म्हणजे अजून पण वाटत नाही का बाबा तो माणूस आपल्यातून गेलाय. भले त्या माणसाची विचारसरणी कोणत्या का पक्षाशी निगडीत असाना, पण भाई नेता आणि माणूस म्हणून एक नंबर होता माणूस, एक नंबर. अजितदादा पवार म्हणजे कामाची हमी, एकच वादा अजितदादा, खरंय. अगदी खरं. हा स्लोगन होता. आणि बारक्यातल्या बारक्या पोराला जरी विचारलं अजितदादा म्हणजे कोण,
ते सहज सांगणार, बाबा काम करणारा माणूस. कामाचा ज्यावेळेस माणूस. ज्यावेळेस ज्यावेळेस अपघात झाला त्या दिवशी, म्हणजे मी दुकान नवीन नवीन ओपन केलं, हो 28 एप्रिल. दुकानात मी जाण्यासाठी सकाळी आवरून निघलो होतो. 28 जानेवारी. सॉरी, 28 जानेवारी, सॉरी सॉरी. तर सकाळ सकाळ मी आवरत होतो आणि मला जायचं होतं. मी आपलं चहा पित बसलो आणि म्हणलं, रेग्युलर माझी सवय बातम्या बघायची, बातम्या बघायला बातम्या चालू केल्या आणि न्यूज आली, अजितदादांच्या विमानाचा गंभीर अपघात. म्हणलं काय खरं नाही. मग न्यूज बघत गेलो, त्यात परत अजून एक न्यूज आली का दादांना गंभीर जखमी तर मग दाखवा ना का. बरं, विमान अपघात आहे तर बरंच आता ते कॉन्ट्रोवर्सी, ते बरंच काय 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 चालतं त्यात. त्यात एवढं काय बोलण्यासारखं काही नाही. पण एक, मी त्यांना कधी बघितलं नाही, त्यांना माझं नाव माहित नाही, पण एक कामाची पोचपावती म्हणून मी, म्हणजे ते माहित होते मला. आणि 3 दिवसापूर्वी सणसवाडीमध्ये लग्न होतं हरगुड्यांचं. त्यांच्या लग्नाला ते आले होते 3च दिवस अगोदर. तर ते न्यूज बघितली आणि नंतर गंभीर जखमीची न्यूज झाली आणि त्यांच्यावर डायरेक्ट, म्हणजे अंगावर काटा येईल अशी परिस्थिती निर्माण झाली. अशी न्यूज आली का अजितदादांचा अपघाती निधन. आयुष्यपत म्हणलो काय खरं नाही, हे खरं आहे का खोटं हे बी मला कळायला झालं. मी, माझी बहीण होती सोबत, लिटरली त्यावेळेस अंगावर असायला काटा आलता. इतकं खतरनाक भयानक वाटलं ना मला बाबा. म्हणजे दिवसभर डाऊटच होता, खरं आहे का खोटंय, खरं आहे का खोटंय. पण जसं 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 ते तिथून त्यांना ते रेस्क्यू, म्हणजे हम्म, अँब्युलन्स मध्ये घालून नेलं होतं. कार्यकर्ते हम्म, रडायचे. इतकं भयानक त्या दिवशी दिवस गेला तो, म्हणजे सांगू शकत नाही मी. त्या हम्म, हम्म. दिवशी इतकी मोठी पोकळी निर्माण झाली महाराष्ट्राच्या राजकारणात का अजून कोणीच भरू शकत नाही ती पोकळी. आणि आता पण तुला सांगतो, आता वारी चालू आहे बारामतीत, तुकोबाची पालखी आलेली. हो हो बॅनर हो बॅनर सगळ्यांनी बॅनर लावल्यात दादांची. बाबा, हो. मी बघितल्यात, दादा पालखी आलेली, सगळे स्वागताला, पण हम्म, तुम्ही नाहीयेत. हम्म, किती भयानक, म्हणजे किती, म्हणजे त्याच्या अगोदर एक धक्का बसताना तो गोपीनाथ मुंडे साहेबांचं अपघाती निधन झालं, तो एक 2014-15 सालचा तो धक्का, आणि हा धक्का. इतर म्हणजे राजकीय नेतेच्या बाबत मला कधी एवढं आतमध्ये वाटलं नाही, पण हे दोन नेते यांच्या बाबत इतकं इमोशनल झालतो मी, लय. म्हणजे आता अजित, त्यावेळेस मला जास्त कळायचं नाही, मुंडे साहेब जेव्हा गेले त्यावेळेस थोडं कळत होतं. पण अजिताच्या टायमाला मी पूर्णपणे हँग झालतो, पूर्णपणे. सगळी दुनिया हम्म. हँग, पण मी काय बोलू काहीच कळत नव्हतं. इतकी बेकार परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस. माझ्या डोळ्यात दोनदाच असं इतर पाणी आलं असेल तर अजितदादांना मी 1-2 वेळेस हम्म, भेटलेलो आहे. हम्म, त्यांच्याशी संवाद झालेला आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा मी ज्यावेळेस अशा इतर व्यक्तीसाठी किंवा सेलिब्रिटी होते ते खूप मोठे, त्यांच्या निधनाची बातमी आली त्यावेळेस मी रडलो होतो. आणि ते म्हणजे विक्रम गोखले. विजी एकदम खतरनाक. जबरदस्त जबरदस्त त्यावेळेस. आणि एकदा आता अजितदादा गेले त्या दिवशी, म्हणजे एक काळ असा होता की अजितदादांच्या बद्दल पण मी काही टीका टिप्पणी केल्या असतील. पण तो माणूस, आता राजकारण म्हटलं गेलं ते करावं लागतं. तुला माहिती नाही, राजकीय क्षेत्रात पण माझं थोडंफार काम मी माझ्या स्थानिक हम्म, पातळीवर मी हम्म, करतो. हम्म. तर पण एक सांगायचा मुद्दा असं की विरोधकांनी सुद्धा विरोधकांच्या सुद्धा डोळ्यात पाणी जर कधी आलं असेल तिथे फक्त मुंडे साहेब आणि अजितदादांचं, हे असे ते व्यक्ती होते. तर गेले 1 तास आपल्या गप्पा कशा रंगल्या कळलंच नाही. एक वेळेस ना, मुंडे साहेबांचा स्वभाव थोडा जरा आहे ना असा शांत आणि एकदम संयमी असायचा. पण हो हो. अजितदादांचा तडकाफडकी तिथल्या तिथं बोलणार. हा डायलॉग किती हा. famous आहे युट्यूबला त्यांचे भाषणाचे. हो हा, हो हो. त्यामुळं एक अशी आहे ना, एक मोकळी अशी जाणवते, बाबा नाही यार, हे माणूस पाहिजे होता. हम्म, आणि तुला हम्म, अजूनच सांगतो, तो माणूस आत्ता जिवंत असता तर मुख्यमंत्री असता
नक्कीच. आणि रेकॉर्ड आहे 6 वेळा उपमुख्यमंत्री पद कुणीच झालेलं नाही अजून. सहा कोणीच नाही, वेळा कुणीच नाही, कुणीच नाही. कोणीच नाही. ते नाही का, ज्यावेळेस आता 24 विधानसभेची निवडणूक झाली आणि कोण मुख्यमंत्री होणार, कोण उपमुख्यमंत्री होणार, हे ते एक एक एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री. फडणवीस साहेबांमध्ये थोडस काहीतरी, हा, ते आता सोशल मीडियामध्ये जे हा, दाखवलं त्या हा. रेकॉर्ड नुसार मी बोलतो हम्म. की त्यांच्यात ते झालं होतं. तर पत्रकारांनी प्रश्न विचारला, मुख्यमंत्री कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण. लगेच इकडून दादा, या दोघांचं काय माहिती नाही, पण हे माझं होणार. उपमुख्यमंत्री आपलं फिक्स आहे भाऊ. असं असं आहे, असं एकदम गमतीशीर दादांचा ती नाही. स्वभाव होता. आणि खरं तर असे एक अजून पण भाषणाचा किस्सा आहे. एक कार्यकर्ता म्हणतो, दादा आय लव्ह यू, आणि दादा ऐकून म्हणतात, आय लव्ह यू घरी जाऊन बोल बायकोला, इथं बटन दाब का याचं गड्या, हो. घड्याळाचं बटन. नाही, त्याच्यामुळं ते माणूसच भारी. पण माणूस येस, 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 काय येस. मला जाणीव राहणार आता हा माणूस गेला म्हणून. बघ आता आपण अजित दादांच्या विषयावर गेली 10 मिनिटं झाली बोलतोय. तर बाकीचे आपले आतापर्यंत जे विषय झाले ते 2-2 मिनिटं, 3-3, 6-6 मिनिटं. 6 मिनिटाचे आता मी इथे मोजतोय, घड्याळ लावूनच आहे मी, की हम्म, किती हम्म. किती मिनिटं आपण काय काय बोललो. हा. तर असं काय, मला कमेंट आली, बिग फॅन आधी सर, चिराग शिरसाट. मी ज्यावेळेस छत्रपती संभाजीनगरला राहायचो, हा हम्म. माझा बेंचमेट, म्हणजे अच्छा, आम्ही एका वर्गात, आम्ही एका बेंचवर बसायचो. अच्छा. चिराग. तर आपला 1 तास नव्हे तर 1.25 तास आपण गेली गप्पा मारतोय, म्हणजे आपला पॉडकास्ट खूप छान झालाय असं खूप मी छान झालं. समजतो. कारण हा. जिथे गप्पा रंगतात त्या तो पॉडकास्ट चांगला, किंवा पॉडकास्ट नाही, त्या आपल्या एक गप्पांचाच एक कार्यक्रम होता. तर खूप छान वाटलं तू माझ्या या लाईव्ह मध्ये आलास. माझा पहिला पॉडकास्ट होता आणि पहिला गेस्ट जो होता. छानच वाटलं. तुझे खूप खूप आभार. तू ओके. आलास, तुझ्या सगळ्या गोष्टी तू शेअर केल्यास. तू तुझ्या सगळ्या गमती जमती किंवा तुझं जे पर्सनल लाईफ सुद्धा असेल ते सुद्धा तू माझ्यासमोर, माझ्या प्रेक्षकांसमोर मांडलेस. म्हणजे अगदी तुझा लहानपणापासून त्या शाळेच्या नाटकात पासून ते तुझं बाळा इथपर्यंतचा प्रवास तू सगळा मांडलास. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. खरं तर बोलण्यासारखं अजून खूप काही आहे, पण आपल्याला सुद्धा वेळेची मर्यादा असते. बोलायला त्यामुळं लागलो तर आपण रात्र रात्र होईल बोलायला लागलो तर. सकाळपर्यंत आपण बोलू शकतो, पण हा. इंस्टाग्रामला सुद्धा 4 तासाची मर्यादा आहे. पण आपण 1 सव्वा तासच घेतो, कारण तिकडं तू पातेले लावून बसलाय, इकडून मी ढोलक लावून बसलोय. त्यामुळे तिकडं पातेले केव्हा वाजायला लागतील कळणार नाही, तिकडे माझं ढोलक, तिकडे दादरा टम नाही तर टुम टम. केरवा कधी चालू होईल ते काही सांगता येत नाही. आणि मग जर काय. हे चालू व्हायला लागलं तर इकडं तुमचं मीटर कधी तापन ते बी सांगता येत नाही. मग बाळावरनं डायरेक्ट पुढं काय काय होऊ शकतं हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळं तुझे पुन्हा एकदा आभार. आलेल्या सर्व प्रेक्षकांचे आभार. 3-3, 4-4, 5-5, 6-6, 7-7, 1-1, कधी कधी मध्ये मध्ये 0-0-0 असं होत गेलंय. तुम्ही थांबलात पण आम्ही थांबलो नाही, आम्ही थांबणार नाही. असंच आपण पुन्हा एकदा पुढच्या पॉडकास्ट मध्ये भेटूयात. लवकरच पुढचा पॉडकास्ट आपण एका चांगल्या अभिनेत्याचं घेणार आहोत. आणि तर नंतर नंतर अ, अ, आदित्यला टाइम भेटल्यानंतर ह्या पहिल्या पॉडकास्टचा जे जे गोष्टी राहिल्यात, ज्या ज्या गोष्टी बोलायच्या राहिल्यात, त्याचा परत अजून त्याला टाइम भेटेल तेव्हा दुसरा पाठ होईल ना. येस, येस, होणार ना. तू म्हणशील हा. तेव्हा होणार. तू म्हणला ना उद्याच परत एक. नाही आता तरी माझ्या. एक प्रश्न राहिलाय माझा विचारायचा, ते आता वहिनी आले तिथं त्यामुळे मी विचारला नाही. नाही हा, तर बरं झालं तू सांगितलं. हा, कडे उघडायला गेलो तो बायको आलो म्हणून, नाही तर प्रश्न विचारणारच होतो मी. तुला खरंच बोलावं लागलं असतं. हा. काय सांग. जातो मग. विचारूच का, हा? आहेच का इच्छा तुझी? नाही नको राहू बघा, दे. नको नको नको. खरं सांगायचं आता. हा, आता मला तापवलाय तो. आता हा, पॉडकास्ट अजून पुढे लागलेला आहे. हा. आता इथं 1.25 तास झालाय, 1.5 तास होऊन घ्या. हा. हम्म. अं, तुझ्या आयुष्यामध्ये
वहिनींची एंट्री व्हायच्या आधी हा कॉलेजमध्ये मध्ये म्हणा किंवा शाळेमध्ये म्हणा हा दुसरी एखादी मुलगी आवडायची का किंवा कोणाला तू प्रपोज केलं होतं का किंवा तुझी गर्लफ्रेंड होती का? खोटं बोललास, खोटं बोललास तर बघ, कारण मला सगळं माहितीये. शेवटी मला सगळं माहितीये. हे हा प्रश्न मी खास वहिनींना उत्तर ऐकवायचीच म्हणून विचारलाय. हा. तसं नाही. आता ऐक, आता ज्यावेळेस आपण कॉलेजमध्ये असतो, किशोर वयीन असतो, आपलं वय लहान असतं किंवा 16 वर्ष धोक्याचं असतं. काही नाही, त्यावेळेस त्यानुसार काही कळत नाही असं म्हणू नको, सगळं कळत असतं. त्यानुसार कॉलेजमध्ये कोण कोणाला आवडतं, कोण कोणाला नाही आवडत, किंवा समजा एखादी माणूस आवडला तर आपल्याला बाबा त्या माणसासोबत काही महिने घालू वाटतात, काही वर्ष घालू वाटतात. तसं प्रत्येकाच्या आयुष्यात होतं. तसं माझ्या आयुष्यात त्यावेळेस काही झालं असेल, पण आता तो माझा पास्ट होता. आता फ्युचर काय आहे, फ्युचर बायकोसोबत पुढे, आणि पुढे पण भरपूर फ्युचर अजून येणार आहे माझं. त्यामुळं हो, त्याच्या कॉलेजमध्ये ज्या गोष्टी झाल्या त्या पास्ट होता, प्रत्येकाच्या आयुष्यात होत्या. असं नाही की बाबा सगळे धुतल्या तांदळाचे असतात, कोणाचा काय ना काहीतरी होतच. तर तसं खरंय. झाला असन, राहिला असन, काय झालं असेल ते झालं असन, ते मागचा विषय. आता इथून पुढचा विचार करायचा, असं माझं हा, म्हणणं आहे. खरंय. हा खरंय. जे काय झालं असेल तो माझा पास्ट होता. झाला असेल ते सगळं काय मी काय आता करून काढत नाही बाई. त्यामुळं मला तू माफ कर. हे सगळं तू लाईव्ह बंद केल्यानंतर बोलणार आहे. अगं बाई मारू नको, मारू नको असं काही नव्हतं. ते फक्त आधीने प्रश्न विचारला म्हणून मी ते आपलं काहीतरी त्याला उत्तर द्यायचं म्हणून बोललो. हे लाईव्ह संपल्यानंतर होणार आहे हे मला माहितीये. पण वहिनी झाडू बिडू असेल तर आत्ताच तुम्हाला राग यायच्या आधीच तुम्ही रूमच्या बाहेर तो झाडू पातेले तर पहिले बाहेर काढा. पातेलं फार घातक आहे. पातेल्यामुळे आजचा पॉडकास्ट चांगला झालाय. तेच हा पातेल्याने तुला नको. चला, विषय भरकट चाललाय आपला. हा तर मूळ विषयावर येऊ. विषय आता असा आहे की आपल्याला भरपूर आपल्या गप्पा झालेल्या आहेत. पुन्हाच अशा गप्पा मारण्यासाठी आपण एक दिवस लाईव्ह पुन्हा येऊ. त्याला आपण नाव देऊ लाईव्ह विथ आदित्य गेस्ट शृंगाल पिचके 2.0 असं आपण त्याला नाव देऊ. ओके. पुढच्या आपल्या पॉडकास्ट मध्ये आपण एका चांगल्या मोठ्या अभिनेत्याला भेटणार आहोत मला माहितीये कोण आहे तो. जे सिरियल मध्ये काम करतात. झी मराठी असेल, ईटीव्ही मराठी असेल, कलर्स मराठी असेल. त्यांचा आपण पुढचा पॉडकास्ट घेणार आहोत. त्यांचं नाव आणि त्यांच्याबद्दल मी तो लवकरच तो माणूस रिव्हील करतो. नवऱ्याजवळ राहिलाय, एवढं मी चांगलं सांगू नाही शकतो. नाही 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 ना. नाही नाही, त्या माणसाला नाही, माझा पॉडकास्ट घ्यायला लावणार आहे. माझा अंदाज उकला म्हणायचं मग. थोडासा अंदाज चुकला. खरं तर माझा अंदाज चांगल्या चांगल्यांना येत नाही. पण ज्यांना माझा अंदाज येतो ते माझ्या नादी अजिबात लागत नाही. असो, जोक सपाट. आपण डायलॉग. निघून जातो कधी कधी फ्लो मध्ये. आपण सगळं या ठिकाणी आलात. आम्हाला सहन करून घेतलं. गेली 1.25 घंटा झाला. त्याबद्दल सर्वांचे आभार. शृंगाल, तुमचे आभार. आजचा हा लाईव्ह पॉडकास्टचा कार्यक्रम इथेच आपण संपवत आहोत. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन चांगल्या कलाकाराला सोबत. चांगल्या इन्फ्लुएन्सर असेल, फ्रीलान्सर असेल, चांगल्या ज्याच्याकडून नवीन पिढीला प्रेरणा मिळेल अशा व्यक्तीला आपण लवकरच भेटूयात. ओके. काय म्हणत होता? आणि थँक्यू माझ्या म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून तू पहिला पॉडकास्ट माझ्यासोबत घेतला, जेणेकरून बाबा तुझ्या पॉडकास्टची सिरीज पुढे चांगली चालत राहील. आणि माझ्या तर फुल शुभेच्छा आहे बाबा, तू जो पॉडकास्टचा नवीन विषय चालू केलेला आहे तो चांगले चांगले ऍक्टर, चांगले चांगले इन्फ्लुएन्सर तुझ्या पॉडकास्ट मध्ये येऊन दे, आणि भारी भारी होऊ दे, भारी भारी किस्से येऊन दे, भारी भारी सेगमेंट सगळे येऊन दे. आणि म्हणजे एक नंबर झालाय आता पॉडकास्ट, मला पण लय आवडलेला आहे. आणि थँक्यू मला तू बोलावलं इथं. आणि मी घाईघाईत सगळं दुकानाचं काम उरकून तुझ्यासाठी इथं आलोय, त्यामुळं थँक्यू, मनापासून थँक्यू. येस येस येस. चला, ओके. शुभरात्री सर्वांना. शुभरात्री, शुभरात्री. शुभरात्री. चलो, बाय बाय. बाय. बाय.